अगदी मार्केटमध्ये मिळणारा जो टोमॅटो केचप असतो तसाच टोमॅटो केचप मी इथे घरी बनवलेला आहे. त्यामध्ये कांदा किंवा लसूण कसलाही प्रकारचा मी इथे वापर केलेला नाही आहे. 2-3 खडे मसाले आहेत फक्त त्याच्यात मी इथे वापर केलेला आहे. बघू शकता आपण त्याला कलर देखील सुंदर असा आलेला आहे. तर इथे मी 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मला हे टोमॅटो 10 रुपये किलोच्या हिशोबाने मिळालेत. तर मग मी 2 किलो घेतले होते, अर्धा किलो घरात वापरण्यासाठी ठेवलेत आणि 1.5 किलोचा मी इथे टोमॅटो केचपसाठी वापर करणार आहे. टोमॅटो चिरून घेणार आहे. टोमॅटोचं जर देठ जर खराब असेल तर तुम्ही ते काढून टाकायचे आणि जर का देठ चांगलं असेल तर मग तुम्ही त्या डायरेक्ट तसंच तुम्ही चिरू शकता. जसं मी आता ते देठ काढून दाखवलं आहे तुम्हाला. जर का देठला जर थोडीफार जास्तीची घाण असेल तर तुम्ही काढून टाकायचे. जर नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट देठासहित जरी तुम्ही टोमॅटो चिरून घेतला तरी चालते. तर इथे मी हे टोमॅटो असे चिरून घेते. तर प्रत्येक टोमॅटो मी असा व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला होता. तर इथे मला थोडंसं देठ खराब वाटत होतं तर त्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे. आणि जर का तुमच्याकडे पुरेसा टाईम असेल, वेळ असेल तर तुम्ही जेवढा शक्य होत असेल तेवढा बारीक टोमॅटो चिरा, जेणेकरून टोमॅटो जेव्हा आपण केचप बनवू तेव्हा टोमॅटो हा लवकर शिजून होईल आणि आपला टोमॅटो केचप देखील लवकर बनून तयार होतो. तर इथे मी सगळं असंच टोमॅटो चिरून घेत आहे, कारण मी जरा उशिराच लागले होते टोमॅटो केचप बनवायला. संध्याकाळ होत आली होती. तर मग मी इथे या मोठ्या मोठ्या थोड्याशा मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर आता मी त्या टोमॅटोच्या फोडीमध्ये काही काळी मिरी, लोंग आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कांदा आणि लसूण टाकून जर टोमॅटो केचप आवडत असेल तर तुम्ही आवर्जून घालू शकता. पण मला आवडत नाही आणि म्हणजे असं पटत देखील नाही. जे नॅचरल आहे तेच खायला काय हरकत नाही, म्हणून मी या पद्धतीने बनवत आहे. तर इथे 1-1.5 चम्मच आपण मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो हा लवकर नरम पडेल आणि लवकर शिजून होईल म्हणून. तर या पद्धतीने आपण हे सगळे टोमॅटो वर खाली करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपण एक झाकण झाकून त्याची वाफ काढून घेणार आहोत. तर आत्ता मी इथे एक काचेचं झाकण, तुमच्याकडे स्टीलचं ताट वगैरे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही झाकलं तरी चालेल. जेही असेल तुमच्याकडे फक्त झाकून करा, जेणेकरून लवकर शिजेल वाफेमध्ये. तर इथे आपण बघू शकता मी 10-15 मिनटानंतर मग मी हे जेव्हा पाहिलं होतं तेव्हा हा व्यवस्थित टोमॅटो हा शिजून झालेला होता. आता हे थोडंसं किंचित टायमासाठी आपण थंड व्हायला ठेवलेलं होतं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं व्यवस्थित असं दळून घेणार आहे. मेन गोष्ट म्हणजे याच्यातून मी काळी मिरी किंवा जे आपण लोंग आणि दालचिनी टाकलेली होती ती काही काढलेली नाही, त्या सकटच मी सगळं दळून घेतलेलं आहे. आता एका चाळणीमध्ये मी सगळं ते दळलेलं टोमॅटो प्युरी काढून घेतलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी हे सगळं काही असं व्यवस्थित ढवळून घेत आहे. त्याचा पल्प असा त्याच कढईमध्ये काढून घेत आहे. बघू शकता आपण. तर अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील तयार करून घेतलेली आहे. आजकाल भरपूर बाहेरच्या ज्या गोष्टी आपण बघतो, टोमॅटो केचप देखील राहिला. आजकाल सगळीकडे व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये, जिथेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाल तुम्ही, जेव्हाही बघाल तर या सगळ्या भेसक वस्तू आपल्याला दिसतात. तर आवर्जून तुम्ही हे केचप जर घरी बनवलं तर तुमचे मुलं देखील आनंदाने खातील आणि आपल्या मनाला देखील संतुष्टी राहील की आपण काहीतरी चांगलं मुलांना खाऊ घालतोय बाहेरचं देण्याऐवजी. आणि मुलांना कसं तुम्ही काही आप्पे करा, धिरडे करा, डोसा करा, जेही कराल त्यासोबत टोमॅटो केचप हा लागतोच. म्हणून आपण जर का घरी हा टोमॅटो केचप बनवला तर भरपूर दिवस आपल्याला हा टिकतो देखील. मी फक्त तुम्हाला दाखवत आहे की मी एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवला आहे. तुम्ही त्या व्यतिरिक्त थोड्या जास्तीच्या क्वांटिटीमध्ये देखील बनवू शकता. तर इथे मी 1 टेबलस्पून असा विनेगर घातलेला आहे, व्हाईट विनेगर, आणि कलरसाठी मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे. माझ्या मुलांना तिखट आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये तिखटवाली लाल मिरची पावडर न घालता फक्त कलरची काश्मीरी रेड चिली पावडर घातली. तर आता एका प्लेटमध्ये आपण ते टोमॅटो प्युरी म्हणजे टोमॅटो केचप काढून बघणार आहोत. ते इकडे तिकडे जात नाही आहे जास्तीचं, बघू शकता आपण. तर आपलं इथे टोमॅटो केचप हे बनवून तयार झालेलं आहे. साखर देखील मी इथे 1च कप टाकलेली होती. एकदम बरोबर असं माप बसलेलं आहे त्याचं. एकदम मस्त बनलेला होता हा टोमॅटो केचप. नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.